नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आता बऱ्याच जणांना कुठे लग्नाला कार्यक्रमाला वगैरे जायचे असते, तर बांगड्या कशा सेट म्हणजे न फुटल्या पाहिजे, एकही बांगडी टिचली नाही पाहिजे, त्यासाठी काही एक मी ट्रिक सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही आहे आता बिसलेरी बॉटल, तर हिच्यामध्ये आपण कशा बांगड्या सेट करून न्यायच्या ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। इथे पहा, मी याचे बिसलेरीचे वरचे कवर काढून घेतलेले आहे। त्यानंतर आपण कैचीने असे कट करून घ्यायचे आहे वरतून आणि चांगल्या प्रकारे कट करून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्या बांगड्या सेट झाल्या पाहिजे। आता आपण बांगड्या फुटू नये म्हणून बऱ्यापैकी कागदामध्ये वगैरे पन्नीमध्ये नेतो, पण तरीही बांगड्या फुटतात। तर त्यासाठी ही ट्रिक नक्कीच वापरा, एकही बांगडी फुटणार नाही आणि टिचणार नाही। तर पाहू शकता, मी इथे सगळ्या बांगड्या अशा टाकून घेत आहे। तुम्ही पण मोठी बिसलेरी बॉटल घ्या आणि त्याच्यामध्ये अशा बांगड्या सेट करून घ्या, जेणेकरून त्या फुटणार नाही आणि टिचणार पण नाही। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या ह्या ट्रिक्स कशा वाटतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि तुम्हाला याच्यानंतर कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपण बॅगमध्ये आल्हादी आणि आरामात अशा बांगड्या नेऊ शकतो, जेणेकरून त्या फुटणार सुद्धा नाही। आता कधी आपल्याला खूप घाई असते, मग त्यासाठी आपण कशाही बांगड्या सेट करून नेतो। मग त्यासाठी आपण अशा बिसलेरी बॉटलमध्ये जर चांगल्या प्रकारे सेट करून नेल्या तर त्या फुटणारही नाही आणि टिचणारही नाही। तर अशी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता आणि तुम्हाला याच्यानंतर कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। मी याच्यामध्ये काचेच्या पण आणि मेटलच्या पण बांगड्या दोन्हीही भरलेल्या आहेत, जेणेकरून मेटलच्या बांगड्यांच्या वरच्या टिकल्यासुद्धा पडणार नाही। आता आपण खडे वगैरे असतात बांगड्यांना, आपण बांगड्या कशाही ठेवतो, मग त्याच्यामुळे ते खडे वगैरे बांगड्यांचे पडतात आणि मग त्याची शोभा पूर्ण चालली जाते। त्यासाठी आपण खड्यांच्या मेटलच्या बांगड्यासुद्धा याच्यामध्ये ठेवू शकतो, जेणेकरून त्याच्यावरची डिझाईन वगैरे पण निघणार नाही आणि त्या छानपैकी दिसतील, त्याच्यावर घाण वगैरे बसणार नाही। तर अशा प्रकारे तुम्हीही अशी ट्रिक नक्की वापरून पहा, खूप सोपी आहे। तर मैत्रिणींनो, चला मग पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया। असेच नवनवीन व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडले असल्यास नक्की एक लाईक तर झालाच पाहिजे। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद मैत्रिणींनो।